ठीक आहे बाबा. बोला. पहिलं तुमचं नाव काय आहे विठ्ठल किसन मते. आणि आपल्या कुठलं मागं तुमचं मंदिर आहे हनुमानचा, ते एराय टेकडीवरती कोथरूड मध्ये. तर तुम्ही किती परत म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही गेली 32वं वर्ष आहे मला हे टेकडीवर येण्याचं. आणि सतत दर शनिवारी माझी पूजा करतो मी सगळ्यांना आपल्या. आणि दरवेळेस हे करून हनुमान जयंतीचा उत्सव साजरा करतो. म्हणजे तुम्ही म्हणजे डेली येतात तुम्ही? डेली म्हणजे सकाळी तुम्ही आरती करतात आपलं? हो. अजून म्हणजे हा पूर्ण कार्यक्रम कसं झालं, पूर्ण दिवस कसं म्हणजे गेला कार्यक्रम मध्ये? हा पूर्ण कार्यक्रम कसं झालं म्हणजे नियोजन कसं होता पूर्ण? नियोजन आपल्या भालेराव सरांची जे कॅन्डिडेट ते त्यांनी मला पताका लावणं, झेंडे लावणं, मी ते बोटा बिटा साफ करणे यासाठी फार मदत केली आहे. आणि त्यांचे फार उपकारच आहेत. आणि दुसरं म्हणजे देवाची कृपा, काल संपूर्ण पाऊस झाला पण आमच्या टेकडीवर पाऊस अजिबात झालेला नाही. हा घर आहे पताके लावताना, पताके लावताना पाऊस एक पण नाही पडला. काही की पाऊस पडला असेल तर पतंग पूर्ण ओलं होऊन झालं असतं. ओके. ते तर आहे. अजून तुम्ही काय बोलू शकता म्हणजे किती वाजता आरती स्टार्ट केली? दर शनिवारी 5:30 येतो आणि 8:15 पर्यंत मी इथं पूजा असते. आणि त्या माझ्या घरचा प्रसाद, नारळ, खडीसाखर हे वाटप करत असतो. आणि आज ती आरती काय होते म्हणजे काय महत्व होता? आज हनुमान जयंतीचा उत्सव होता. आधी सगळ्या आरत्या झाल्या, नंतर हनुमान स्तोत्र झालं, मारुतीचं, म्हणजे गणपतीच्या आरतीपासून सुरुवात केली. अशा प्रकारे सर्व मोठ्या उत्सवात कार्यक्रम साजरा झाला. यावेळेस सगळेजण घरी बसतात, त्या टायमिंगला झोपतात. आतापर्यंत झोपल्या नाही, पण नेहमी येतो. नेहमी. पण तुम्ही त्यासाठी त्यांना काय बोलणार म्हणजे तुम्ही? नाही, तुमचे आरोग्य नीट राहण्यासाठी टेकडीवर येणे महत्वाचं आहे आणि आवश्यक यावं सगळ्यांना. खरंच आहे. आणि फायदे म्हणजे आपले म्हणजे त्यांनी दिलेलं आयुष्य चांगले आहे. याच्यासाठी लोकांना निमित्त आवश्यक आहे. शरीर सुदृढ राहतं आणि कुठल्याही समस्या येत नाही. रोगराईचा पासून तुम्ही हे राहतात, वेगळे होतात. आमच्या वयाचा मुलगा म्हणजे आतापर्यंत म्हणजे आता काय करायला पाहिजे तुमच्याबद्दल? रोज व्यायाम करायला पाहिजे आणि टेकडीवरती यायलाच पाहिजे. तुमच्यासोबत बोलून खूप भारी वाटलं. ओके, थँक्यू, धन्यवाद.